पारनेर नगर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना बोलवायचं कारण असं आहे की जे सध्या 2024ची निवडणूक ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि इतर विविध पक्षाच्या सर्व संघटना या ठिकाणी मी एक शिवसेना गटाचा प्रतिनिधी म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायचा उद्देश आणि बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून, गेले 17-18 वर्षापासून या ठिकाणी पारनेर तालुक्यात शिवसेनेची एक नाळ त्या ठिकाणी जपलेली आहे. मग त्यामध्ये माजी आमदार विजयराव आवटी साहेब असतील आणि त्यावेळेचे तालुका प्रमुख मान्य निलेश लंके साहेब असतील, यांनी एक तरुण पिढी आणि एक ज्येष्ठ कार्यकर्ते यांची एक जुगलबंद आणि एक साखळी तयार करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिवसेनेचं या तालुक्यात जाळं निर्माण केलं. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण बाळासाहेबांच्या विचाराला आणि पुढे उद्धव साहेबांच्या विचाराचे त्या ठिकाणी प्रतिपादन करून आपण पुढे चाललो आहोत. कालांतराने राजकारणात काही बदल होत असतात, काही अपरिहार्य बदल झाले आणि मागच्या वेळेस म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण महाविकास आघाडीचा एक भाग त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा झाला आणि 3 पक्षांचं सरकार त्या ठिकाणी आलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षाच्या मतांच्या व मदतीच्या आधारावर आपण त्या ठिकाणी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री म्हणून आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना त्या ठिकाणी आनंद झाला की उद्धव साहेब, बाळासाहेबांचं स्वप्न उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांना आणि काँग्रेसला बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण पूर्ण केलं. आणि पुढे मग आपण त्यांची विचारसरणी पुढे अशी चालवली पाहिजे. सध्याच्या निवडणुकीतही आपण महाविकास आघाडीचाच घटक म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतोय. म्हणून मी या ठिकाणी माझी स्वतःची व माझ्या सर्व सहकाऱ्यांची, आता काही माझे सहकारी या ठिकाणी बोलणार आहेत, पण आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो की आपण हा जो महाविकास आघाडीचा वारसा, उद्धव साहेबांनी दिलेला आदेशाचं पालन या पुढच्या काळात सुद्धा करणार आहे. काही ठिकाणी पाठीमागे लोकसभेच्या टायमाला काही गोष्टी झाल्या असतील, माझ्याबद्दलही झाल्या असतील, पण मी त्याचा खुलासा मी माझ्या पक्ष नेतृत्वाकडे, जिल्हा अध्यक्षांकडे मी त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः त्या ठिकाणी 18 वर्षापासून मी स्वतः काम करतोय. आपण या गोष्टींचे सगळ्यांचे साक्षीदार आहात आणि म्हणून या पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्वांनी एक बैठक घेऊन असा निर्णय घेतला की आपण उद्धव साहेबांचा आदेश त्या ठिकाणी पाळायचा. आपण एका विचाराचे माणसं आहे, हिंदुत्ववादाचे विचाराचे माणसं आहोत, आपण बहुजन समाजाला विकासात घेणारी माणसं आहोत आणि हाच जो उद्देश आहे, हा एकमेव महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आपण पुढे लोकांमध्ये जाणार आहोत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला. या ठिकाणी पारनेर तालुक्याची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अपेक्षित होती, पण शेवटी वरती फार अवघड असतात, तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, त्यामध्ये आपल्याला कदाचित ही जागा मिळाली नसेल. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी माध्यमातून राणीताई लंके यांना ही जागा त्या ठिकाणी मिळाली. परंतु त्यांना सुद्धा कुठेतरी एक शिवसेनेचा बाळकडू त्या ठिकाणी त्यांचे पती निलेश लंके यांच्या माध्यमातून तालुक्याला मिळालेला आणि आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे. म्हणून एक चांगले नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि महाविकास आघाडीचा धर्म म्हणून मी स्वतः निलेश खोटे, शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने या ठिकाणी आव्हान करतो की आपण सर्व तालुक्यातले शिवसैनिकांनी आपण सगळ्यांनी एकजुटीने परत एकत्र यावे आणि महाविकास आघाडीचा धर्म आपला पाळावा. आणि या ठिकाणी मी जाहीर करतो की आपण राणीताईंना त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय करावा. बरोबर 5 वर्षापूर्वी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी आणि संपूर्ण महाविकास आघाडीने काम केलं, संपूर्ण देशामध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून 1 नंबरचे होते. पहिल्या 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वात उच्च स्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. आणि असं जर सरकार चालू राहिलं तर भाजपला एक धोका होता की आगामी 15 वर्षांमध्ये कधीच महायुतीचं भाजपचं सरकार येणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक अतिशय कुटील डाव घेतला आणि त्यांना हे माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये 2 घराणे अशी आहेत, ठाकरे आणि पवार, यांना जर आपण फोडलं
तर महाराष्ट्र विस्कळीत होऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी पहिला डाव खेळला गेला. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून 40 आमदार फोडले गेले आणि भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. त्यांना अजूनही महाराष्ट्र डॅमेज करायचा होता, म्हणून त्यांनी अजित पवारला फोडलं आणि शरद पवारांना म्हणजे जेवढी वेदना देते तेवढ्या वेदना त्यांचा प्रयत्न केला. आणि म्हणून अतिशय ती घटना मी विसरलेलो नाही. ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब राजीनाम्यातून वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर निघले, फक्त 13 किलोमीटरचं अंतर होतं, पण उद्धव साहेबांना जायला जवळजवळ 6 तास लागले. संपूर्ण मुंबई रडत होती आणि तो बदला आपल्याला आगामी विधानसभेमध्ये घ्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची आहे आणि तीच भूमिका पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांची आहे. थोडंसं आगामी विधानसभा ही फक्त पारनेरपुरती लिमिटेड नाही किंवा पारनेरपुरता त्याचा अर्थ नाही, संपूर्ण देशाचं देश कसं असेल भविष्यामध्ये त्याची ही निवडणूक आहे. कारण कसं झालेलं आहे, भाजप हा राष्ट्रीय शिवसेना असेल, भाजप असेल, महायुती असेल, त्यांना संपूर्ण महाराष्ट्र डॅमेज करायचं आहे. जेवढे उद्योगधंदे असतील त्यांना सर्व गुजरातला हलवलेले आहेत. बेरोजगारांना अतिशय वेदनादायी प्रसंगात सामोरं जावं लागते. शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव नाही. स्त्रियांना देखील आज ते 1500 रुपये देतात, परंतु जेव्हा मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा केले जातील, अगदी तेव्हापासून हे लोकांच्या भावनेशी खेळतात. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कारण आत्ताचाच काही लोकांना हप्ता मिळाला नाही, भविष्यामध्ये फार ते अवघड जाणार आहे. आणि म्हणून अशा फसव्या सरकारला आपल्याला जागेवर आणणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप सरकारला येता कामा नये आणि महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे. आदरणीय निलेश लंके साहेबांचं आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आदरणीय निलेश लंके साहेब हे सर्व शिवसैनिकांचा अतिशय आदर करतात. ज्या ज्या ठिकाणी भेटतात, ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या देण्याचं काम करतात. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते यातील पालक आहेत. आज संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करत असताना ते आमचे देखील पालक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सौ राणीताई लंके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक कटिबद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची आहे. आज या ठिकाणी ही शिवसेनेची पत्रकार परिषद होत आहे. या 224 मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सौ राणीताई निलेश लंके ह्या महाविकास आघाडीतर्फे उभ्या आहेत. त्यांची निशाणी ही तुतारी वाजवणारा माणूस आहे. आम्हाला जे वरून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब यांचा जो आदेश येतो तेच या पारनेर तालुक्यातील हा आदेश सर्व शिवसैनिक पाळतात. हे सर्व शिवसैनिक एकजुटीने एक दिलाने काम करतात. लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार हे निलेश लंके साहेब होते. त्यांचा प्रचार कोणतीही आट न ठेवता सर्व शिवसैनिकांनी, पारनेर तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार केला आणि त्यांना मताधिक्य दिलं. त्याच्यात प्रथमतः सर्व जुने शिवसैनिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किसनराव सुपेकर असतील, दुसरे प्रकाश पांढरकर असतील, डॉक्टर निगोज जिल्हा परिषद गटाचे डॉक्टर शिरोळे असतील, जंजाड साहेब असतील व सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी अतिशय प्रामाणिकपणे, ज्या निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि खासदार साहेबांना लीड दिलं, ते निष्ठावंत याही निवडणुकीत पुढेही जाणार नाही आणि राणीताईंना भरघोस असे मतदान करणार आहेत. तसेच ज्या निवडणुकीत काही शिवसैनिकांनी मागच्या काही अटीतटी केल्या त्याचा उहापोह न करता सर्वांनी आता सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करा. कारण शिवसेनेत पद्धत आहे. आम्ही मुळातच बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. आम्ही 25 ते आता 30-35 वर्ष झालं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केलं. कारण शिवसेनेत एक असतं, शिवसैनिकच हे मोठं पद असतं. तो कोणत्याही पदाची कधी अपेक्षा करीत नाही. कारण त्यांना फक्त शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण असतं. त्याच्यात आपले खासदार हे त्याच पद्धतीने चालतात. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असतं त्यांच्या ह्याच्यात. म्हणून समाजाचं सगळ्या तळागाळातील घटकांना घेऊन खासदार साहेब हे काम करीत असतात. म्हणून तालुका जर
अति उंची आता जर न्यायचं असेल तर सर्वांनी येत्या निवडणुकीत सर्व शिवसैनिकांनी सर्वांनी राणीताईंना प्रचंड असं मताधिक्य द्यावे आणि तालुक्याची घोडगंगा ही अशीच चालून द्यावे. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे. जो मातोश्रीहून आदेश येतो तोच आम्ही पाळतो. काहींनी फॉर्म भरला, आता काही ते म्हणले तुम्ही पत्रकार परिषद कशी काय घेता? पत्रकार परिषदेत घ्यायला काय हरकत आहे बाबा? जे निष्ठावंत सैनिक असतील, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो आदेश दिला त्याचंच आम्ही पालन करणार नाही. कारण आम्ही ह्या कोणतं पद न घेता 25, 30, 35 वर्ष शिवसेनेत घातले, अनेकांना मोठे केले. आम्ही मोठं व्हायचा कधी हव्यास केला नाही, कोणतं पद मागितलं नाही. जे निष्ठावंत शिवसैनिक असतात कोणतं पद मागितलं नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिलेला आहे, आपले ते पक्ष प्रमुख आहे, त्यांचा आदेशाचे पालन करा. पण आमच्या कानावर आलं का त्यांनी आम्हाला इथं माफी मागितली पाहिजे, इथे येऊन सांगितलं पाहिजे तरच आम्ही फॉर्म मागे घेऊ. हे असं चालणार नाही. जो कोणी पक्षप्रमुखांना युवा नेते आदित्य ठाकरेंना कोणी असं काही बोलत असेल तर ते आम्ही या पारणे तालुक्यातून पुढे खपून घेतलं जाणार नाही. हे सर्वांना याची ग्वाही देतो. कारण त्यांना शेवटी महाराष्ट्र चालवायचा आहे. तुमची उमेदवारी माग आहे, त्यांना एवढा टाइम आहे की इथे यायला? तुम्ही माघार घ्या, हे करा ते करा, त्यांना टाइम नाका. महाराष्ट्र त्यांना पिंजवायचा आणि काही असतात. आणि जर शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम व्हायचं असेल आणि आपल्या पारनेर तालुक्यात जर विकास करायचा असेल, सर्वांना एक कळकळीची विनंती आहे का येत्या 20 तारखेला मतदान आहे. त्या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सौ राणीताई निलेश लंके आहेत. त्यांची चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि पारनेरचा जर विकास कार्य करायचा असेल तर सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांना कोणतीही आट न घालता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहेत. अशी या